महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। जीन्स पॅकिंग दुकानदारांना त्यांचा न्याय हक्क देण्यासाठी अलीकडेच एक संघटना स्थापन करण्यात आली आहे। जीन्स पॅकिंग असोसिएशनच्या वतीने सोमवारी सायंकाळी एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे आयोजन उल्हासनगर कुर्ला कॅम्प येथील स्वामी शांतीप्रकाश हॉलमध्ये करण्यात आले होते। या बैठकीला मोठ्या संख्येने जीन्स पॅकिंग दुकानदार पोहोचले होते। या बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे यांनी जीन्स पॅकिंग दुकानदारांना मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या समस्या व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत। सर, पहला तो मैं अपने भाई लोगों को, सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद जिन्होंने इधर टाइम निकाल के आए, 5 मिनट हमको टाइम दिए और हमारे साथ बैठे, हमारी हर एक बात सुनी, हमारे एक बात। दूसरा रिक्वेस्ट मैं अपने व्यापारी लोगों को करना चाहता हूँ कि 5 नंबर में इतना बड़ा जीन्स रेडीमेड गारमेंट्स का काम है, वो काम जो है वो बहुत आगे बढ़ गया है, बहुत अच्छा चल रहा है। आज की तारीख में ये सब मुद्दा क्यों उठ रहा है? क्योंकि कोई पैकिंग वाला को हक नहीं मिल रहा है। हक क्या नहीं मिल रहा है? पहला हमारी 10 साल पहले जो हमारी कोटेशन थी और 10 साल पहले के बाद कोटेशन है, 10 साल में लेबर बढ़ गई, भाड़े बढ़ गए, लाइट बिल बढ़ गए, सब यूनिट और टोटल रॉ मटेरियल से लेकर सब बढ़ गए, पर हमारा रेट टोटली कभी कम हो रहा है, कभी कम हो रहा है, कभी कम हो रहा है, यही सुनने आ रहा है। कभी देखा नहीं बढ़ते हुए किसी व्यापारी ने 10 पैक। मेरे को लगभग 16 साल हो गया, लगभग 16 साल हो गया। सर, मैं यूनियन के लिए इतना बोलना चाहता हूँ, सब अपने यूनियन भाई सब अपने व्यापारी को कॉपरेट कीजिए, सब अपने व्यापारी लोगों को जितना हो सके इज्जत मान से हर एक बात पे बात कीजिए, उनकी राय लीजिए और सब लोग अपने हक के लिए बताइए, रिक्वेस्ट कीजिए। सर, हमको हक नहीं मिल रहा है, हम आगे देखिए जो आज की तारीख में पैकिंग वाले भाग रहे माल लेके, व्यापारी लोग से भी धोखेबाजी नहीं हुए। सब लोग व्यापारी लोग भी हमको साथ दीजिए, हमको हमारा हक दीजिए, बस मेरी यही सबसे विनती है। सर, मैं तो बहुत सहमत हूँ, बहुत। और ये सर, मैंने 2-3 लोगों को बोला है तो उन्होंने बोला जो सबकी राय होगी वही हमारी राय होगी। जसे की आज या ठिकाणी मीटिंग ठेवण्यात आली, हे सगळे पॅकिंग वाले लोक आहेत आपले, यांचा पॅकिंगचा कारखाना आहे। 5 नंबरला जीन्स मार्केट आहे, या जीन्स मार्केटच्या धनी लोकांचा माल बनवण्याचं काम करतात हे। परंतु आपण पाहिलं तर मार्केटमध्ये रेट त्यांना मिळत नाहीये, जो त्यांचा मालाचा रोजगार असतो, एक प्रकारे रोजगार असतो, जो रोजगार जो आपण धनी लोकांकडून पीस घेतो बनवण्यासाठी, त्याचा एक रेट ठरलेला असतो। तो रेट देत असताना धनी लोक जो रेट द्यायला पाहिजे तो रेट देत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही युनियन स्थापन केली, त्यांचा हक त्यांना मिळावा, कारण की प्रत्येकाला आपला घर परिवार आहे, बाल बच्चे आहेत, त्यांचं पण घरदार चाललं पाहिजे, त्यासाठी त्यांच्या हक्कासाठी। कारण की आपण जर पाहिलं तर मालाचा खर्च जो एक पीस बनवतो त्याला खर्च 9.5 रुपये येतो आणि हे लोक 8 रुपये 8.5 रुपये देतात। म्हणून आम्ही आता असं ठरवलंय, जो खर्च येईल त्याच्यापेक्षा 3 रुपये वाढवून त्याचा रेट आपण घ्यायचा आणि हा हक्क आहे। कारण की आपल्या जीवावरती धनी लोक, आपण एकमेकांना जुडलेले आहेत। धनी लोक जसे व्यापारी, वाशवाले, मेकर आणि त्याच्यात महत्वाचा रोल म्हणजे पॅकिंग वाल्याचा आहे। पॅकिंग वाल्याचा रोल, कारण की पॅकिंग वाला तो फिनिशिंग करून देत असतो धन्याला, व्यापाऱ्यांना माल, पॅकिंग वाल्याला त्यांचा रेट मिळायला नको का? मिळायला पाहिजे की नाही? त्यासाठी आमच्या हक्कासाठी आता असोसिएशन आम्ही स्थापन केलेले, जवळजवळ 100% झालेले, फक्त कायदेशीर प्रोसिजर बाकी आहे, ते आम्ही आता करून घेऊ आणि आमचा हक्क आम्ही कुठल्याही परिस्थितीत मिळवणार, म्हणजे मिळवणार आणि प्रेमाने सांगून मिळवणार। त्या लालसाईच्या कमिटीशी आम्ही बोललो, त्यांच्याशी चर्चा केली, ज्या समस्या आहेत रेट संदर्भात ज्या इश्यू होते, बाबा रेट कमी मिळतो, आम्हाला वाढून मिळाला पाहिजे, या संदर्भात चर्चा केली। त्यांनी पण चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, सकारात्मक चर्चा झाली। त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन व्यापारी लोकांशी आमची मिटिंग लावली, व्यापारी लोकांची चर्चा करून, आणि व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि ते बोलले तुमचं म्हणणं खरं आहे, परंतु कशा काही चुक्या आमच्या पॅकिंगवाले जे आहेत ते कमी रेटमध्ये काम करतात, तर ते बोलले तुम्ही ते त्यांना सांगून सुधारून घ्या, तुमची युनिटी करा आणि मग आम्ही कुठल्या पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी असतील रेट संदर्भात त्याचा आम्ही सकारात्मक विचार करू। कसं आहे, आता जे जुने पॅकिंगवाले 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षापासून जे काम करतात, तर त्यांना एकूण एक पैशाचं कॅल्क्युलेशन माहित असतं। तर आपण जो पीस बनवतो त्याच्यावरती आपला खर्च नेट किती येतो आणि आपल्याला किती पैसे वाचायला पाहिजे हे त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन असतं। परंतु जे आता नवीन लोक समजा परराज्यातून येतात, काही नवीन सर्वसाधारण असतात, पण त्यांचा एक हेतू असतो आपण पण काहीतरी चालू करावं। समजा माझ्याकडे कोण काम करतो, एखादा वर्कर, त्याची इच्छा निर्माण होते का बाबा मी पण चालू करावं, पण ते काय करतात, रेट तोडून घेतात माल भेटण्यासाठी धनी लोकांकडनं। धनी लोकांकडे कसं असतं, त्यांना असं वाटतं की बाबा माझा 1 रुपया वाचतो, तर ते कॅल्क्युलेशन करतात, 20 पैशाचा 25 पैशाचं कॅल्क्युलेशन करून ते काम करत असतात। पण जो कोणी कमी मध्ये करतो त्याला देतो आणि जे
पूर्वीचा असतो 20-25 वर्षापासून त्याचा माल कमी करत असतो. ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही सोल्युशन काढलेले. पॅकिंगवाला आमची युनिटी करून पॅकिंगवाला कुठलाही पॅकिंगवाला कमी रेटमध्ये काम करणार नाही असं आम्ही ठरवलेले. जो आमचा असोसिएशनचा रेट आहे, आमच्या कमिटीचा रेट आहे, त्याच रेटच्या हिशोबात काम होईल. धनी लोकांना पण आम्ही समजून सांगितलेले. याच्या पुढे आम्ही समजून सांगू आणि आमचा रेट आम्ही घेऊ असं आमचं निश्चय केलेला आहे. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.